सो गाईज गुड मॉर्निंग. आणि मी आज बनवणार आहे पालक पनीर. तर इथे मी पालक ऑलरेडी मस्तपैकी उकळायला टाकून दिलेली आहे. इथे आहे पनीर आणि इथे मी लसूण, कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे. तर चला मग तुम्हाला पुढे एकदम झटपट पालक पनीरची रेसिपी दाखवते. तर मंडळी इथे मी पटकन मस्त पालक धुवून घेतला, कारण त्याला बॉईल केलेला होता. त्यानंतर छानपैकी त्याची प्युरी बनवून घेतली आणि लसूण, कांदा, टोमॅटो हे तर सगळं कापलेलंच होतं. प्युरी झाल्यानंतर फक्त तेलामध्ये फोडणी द्यायची जिरं टाकून. तर मंडळी इथे छानपैकी मी पालकची पेस्ट बनवून घेतलेली आहे. इकडे पनीर, कांदा, टोमॅटो आणि इकडे लसूण आहे. तर चला मग आता मी फोडणी देते. कंटिन्यू. तर मंडळी अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी. आणि सकाळी सकाळी छानपैकी टिफिनला काय द्यायचं असं जर झालं तर तुम्हाला हा पर्याय अगदी बेस्ट आहे, पालक पनीरचा. तर आता कढई तापते. इथे मी घेतलेलं आहे जिरं. ओके, मसाले झालं. सकाळी सकाळी घाईमध्ये आता मला हे धुवावं लागेल. तेल टाकून घ्यायचं 2-3 पोळ्या चांगलं. छानपैकी तेल ज्यावेळेस वाटतं आता तापलेलंच आहे ऑलरेडी, तर आपण टाकायचा लसूण. लसूण मी का पहिले टाकते, कारण लसूणचा जो आरोमा असतो तो छान भाजीमध्ये येतो. त्यानंतर मी टाकणार आहे जिरं. जशी तुम्ही आता ही 3-4 जणांची भाजी, जशी क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्ही जिरं टाकायचं. मग टाकायचा आपला कांदा. कांदा थोडासा छानपैकी लालसर होऊ द्यायचा. कांदा लालसर झाल्यानंतर टाकायचं टोमॅटो. तर मंडळी छानपैकी कांदा लाल झालेला आहे. त्याच्यात मी टाकले टोमॅटो. टोमॅटो छान परतू द्यायचे. तर मंडळी छानपैकी कांदा, टोमॅटो, लसूण परतून झालाय. त्यानंतर आपण टाकून द्यायचं पनीर. म्हणजे घडी घडी पनीरला फ्राय करायचं मग बाजूला ठेवायचं, तसं नाही करायचं. या कांदा टोमॅटो मध्ये छानपैकी पनीरला फ्राय होऊ द्यायचं. काय नको आता छानपैकी मस्त प्युरी टाकलेली आपण. आता ती छान उकळून घ्यायची. एक उकळी आली की गॅस बंद करून द्यायचा. सो गाईज पालक पनीर रेडी झालेली आहे. इकडे पोळींचं कणिक घेतलेलं आहे मी आणि तुम्ही बघू शकता किती लसलशीत झालेली आहे. तर नक्कीच अशा छान छान आणि क्विक रेसिपींसाठी राहुल किसवाला नाशिक फेमस कपल या चॅनलला फॉलो करून ठेवा. तुम्हाला छान छान घरातल्या गोष्टी पण बघायला भेटतील आणि फॅमिली ब्लॉग आणि ट्रिप या सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. तर नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा. बाय. आणि तुम्ही पण बनवा आणि खा.